नर्मदा जीवन शाळेच्या बालमेळाव्याचे जल्लोषात समारोप। गोपाळपूर जीवननगर पुनर्वसन तालुका तळोदा जिल्हा नंदुरबार येथे नर्मदा नवनिर्माण अभियान संचालित नर्मदा जीवन शाळेच्या मुलांचा बालमेळा दिनांक 19 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला। या बालमेळाव्यात नर्मदा काठावरील सातपुडा रांगेत अतिदुर्गम भागात चालणाऱ्या नर्मदा जीवनशाळा मणिबेली डनेल तालुका अक्कलकोवा थुवाणी सावर्या दिगर भाबरी तालुका धडगाव जीवननगर पुनर्वसन तालुका शहादा तसेच खाऱ्या भाडल जिल्हा बडवाणी मध्य प्रदेशच्या शाळांमधून 450 विद्यार्थी या बालमेळाव्यासाठी आले होते। पहिल्या दिवशी गावातून रैली काढून वाजतगाजत विद्यार्थी मुंबई पुणे धुळे अकोला छत्तीसगड तामिळनाडू मध्य प्रदेशहून आलेले पाहुणे व गावकरी यात सहभागी झाले। प्रत्येक शाळेचा झेंडा रोवून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले। दिवसा क्रीडा स्पर्धा त्यात खो खो कबड्डी लांब उडी उंच उडी वक्तृत्व स्पर्धा चित्रकला धनुष्यबाण बोंडपाट उडी तीनपाय शर्यत लिंबू चमचा सुईदोरा वस्तुस्मरण तर रात्रीगीत नृत्य नाटक अशा स्पर्धा होत्या। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानच जगण्याचा आधार सावित्रीबाई तंट्या मामा गांधीजी चंपारण सत्याग्रह सुंदरलाल बहुगुणा यांच्या आंदोलन व जीवनावर आधारित नाटके सादर करण्यात आली। या बालमेळाव्यात पुणे येथील डॉक्टर दर्पण महेश गौरी व दंत डॉक्टर सह इतर मेडिकल टीम घेऊन 2 दिवस राहून सर्व मुलांची मेडिकल तपासणी केली। त्यांना धडगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर संतोष परमार यांनी मदत केली। पुणे येथील सुदाम काटे रिसर्च फाउंडेशनच्या शर्मिला बसू व त्यांची संपूर्ण मेडिकल टीमने 2 दिवस राहून सर्व मुलांची सिकलसेलची तपासणी केली व मुलांना मेडिकल किटसह प्रत्येक मुलांना गरम टोपी व जेवणाचे ताट दिले। शेवटच्या दिवशी खो खो कबड्डीच्या फायनल स्पर्धा झाल्या व त्यात खो खो मध्ये डनेलचे मुले विजयी जीवननगर तालुका शहादाच्या मुली कबड्डीमध्ये थुवाणीच्या मुली डनेलच्या मुलींनी फायनल जिंकली। नाटकचे पहिले क्रमांक थुवाणी जीवन शाळेने पटकावला तर नृत्य डनेल जीवन शाळे पटकावला। कार्यक्रमासाठी पुण्याहून जन आंदोलनांचे राष्ट्रीय समन्वयक सुनीती सु र विज्ञान परिषदेचे विनय र संजय मालती कमलाकर अकोल्याचे ज्येष्ठ गांधीवादी प्रल्हाद नेमाडे पुण्याहून खेळघर संस्थेचे 12 विद्यार्थी मालेगावचे ज्येष्ठ गांधीवादी व सर्वोदयी डॉक्टर सुगन बरंठ नर्मदा नवनिर्माण अभियानचे विश्वास संजय जोशी योगिनी खानोलकर गिरणा संघर्ष समितीचे यशवंत बापू व त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार गोपी लांडगे धुळे प्रदीप पाटील चोपा विचारधारा फाउंडेशनचे तात्याजी पवार तळोद्याचे प्राध्यापक जयपालसिंग शिंदे सुवर्णा शिंदे ताराताई मराठे जिल्ह्याचे खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी सुहास नाईक विक्रम पाडवी काकडदा सीताराम पावरा तोरणमाळ फुले आंबेडकर स्टडी सर्कल शहदाचे अनिल कवत सर्व पुनर्वसन व मुळगावाचे प्रतिनिधी यांनी हजेरी लावली। बालमेळाव्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे महिला बालविकासचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हाके व बालविकास अधिकारी जिल्हा क्षयरोगचे डॉक्टर महेंद्र चव्हाण डॉ कांतीलाल पावरा तालुका वैद्यकीय अधिकारी धडगाव बालमेळाव्यात हजेरी लावली। डॉ दिनेश वळवी तालुका वैद्यकीय अधिकारी तळोदा भेट दिली त्यांचे वैद्यकीय पथक हजर होते। समारोपाच्या वेळी जीवनशाला में सीखेंगे आगे बढ़ते जाएंगे जीवनशाला की क्या है बात लढाई पढाई साथ साथच्या घोषणा देत शेवटी अबाल वृद्धांसह सर्वांनी आदिवासी गीतांवर ठेका धरला। कार्यक्रमाची प्रस्तावना लतेका राजपूत सूत्रसंचालन चेतन साळवे यांनी केले। सुरुवातीला विजय वळवी यांनी देखणे वाला देखी रह्या हिमत्या माणसी लढी रह्या हे जोशपूर्ण गीत सादर केले। मेधाताई पाटकर यांनी पाहुण्यांची ओळख व स्वागत केले। आवाहन केले की आपल्या शाळांना शासन एकही रुपया मदत देत नाही। आपण विदेशी पैसे घेत नाही। मला विदेशी पुरस्कारमध्ये हजारो डॉलरमध्ये रक्कम मिळत होती ती आम्ही स्वीकारली नाही। लोकांच्या सहयोगावर या शाळा आतापर्यंत चालू आहेत। यापुढेही चालू ठेवण्यासाठी आपल्याला जनसहयोगी जोडून घ्यावे लागतील व त्यांनी या शाळेसाठी मदत द्यावी। तसेच शिक्षण काय असले पाहिजे इंग्रजीपेक्षा स्थानिक भाषेतून शिकवले गेले पाहिजे असे सांगितले। खासदार गोवाल पाडवी यांनी शाळेसाठी व पुनर्वसनच्या प्रश्नासाठी निश्चितपणे जे शक्य आहे ते करण्यात येईल असे सांगितले। डॉक्टर सुगन बरंठ जयपालसिंग शिंदे अमर पावरा कृष्णा पावरा यांनी मनोगत व्यक्त केले। बालमेळा यशस्वी करण्यासाठी गावातील विविध समित्यांच्या सदस्य वीरसिंग पावरा सियाराम पाडवी व सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले। सातपुडा मिरर न्यूज नेटवर्कचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब लाईक शेअर कमेंट करा। बातमी व जाहिरात साठी संपर्क 9423497275।